आई अरे बाबांना जरा थोडस काय जरा समजून सांग की उठलं की गावात काय असते गावात काय माहिती. अरे जावं लागत बाबा गावात, सकाळी सकाळी माणसं भेटते, भेटी गाठी होत्यात. अरे भेटी गाठी होत्यात, उठलं की त्यांची तोंड बघायला जायचं मोकार. घरात बघावं काय नांगरट राहिली आता काल पाऊस झालाय. मग तेच बघायला गेले ते, कारण नांगरच आहे ना, थोडे स्क्रू वगैरे नीट करायचे त्या माणसाला कुठे काय झालं की वर तुतार करून निघायचं, कुठं निघाली? कॉलेजला असं बिना वहीचं. ती माझ्या मैत्रिणीच्या काल वही दिली ना, मग एकच क्लास. तुझं भान आहे का डोक्यावर? तू ही कुणाची वय? तिचीच आहे. कॉलेजला जातेस का पण? नक्की. मग कुठे जाते? कुठं मम्मी जाते? त्याला सांगा. काय सांगायचंय तुला? काय तुझं सांगायचं? लक्ष आहे का जागेवरती? लक्ष आहे का म्हणजे? मग मम्मी त्याला सांग बघ, नाहीतर मग मी सगळं अगं तुझं सगळं लक्ष त्या मोबाईल मध्ये. हिचं एक काम करा, हिचं काय करून टाका, डायरेक्ट लग्न करून टाका. ही उरपट तिरपट लागली बोलायला. हा, लग्न करून टाका तुझं बघ. मला दापट ठेवायचं नको बघू, तुझ्या बायकोला दापट ठेव. आणि हा, मी नोकरी लागल्याशिवाय लग्न बिग्न काय करणार? पण आधी शिकावं लागतं नोकरी लागायला, तेवढं करा मग झालं. लय नोकरी लागून कलेक्टरच व्हायचीस तू. लागली सांगाय मी बाप. तर नाही. हा, मी सांगत असतो बापूला लग्न करून टाका म्हणून. तेच तर ना, त्यांनीच लाडून ठेवलंय, त्यामुळे ती डोक्यावर बसली. लय माझा त्रास होईल ना तुम्हाला, निघूनच जाते मी कुठं तरी. नीट जरा निघून जाते. हे बघितलं का तोरा तिचं का चालली कॉलेजला? आज रविवारचं तिचे कुणी कॉलेज केलं तर. कॉलेजला आणि बिना वहीचं. आज तुम्ही पण डोक्यावर पडलात काय? हा, सांगायचं ना समजून बहिणीला. कुठेतरी चालली असेल मैत्रिणीकडे. गेली तर सगळा दोस्त तुमच्या ना. जाऊन दे, कुठेतरी मैत्रिणीकडे गेली त्याच्यावर कसं असेल. काय? वही घेऊन बसतात आणि त्याच्यात मोबाईल आतमध्ये चाळीत बसतात. लक्ष ठेवा, नाही तर बघा उद्योग होईल. पण तुला म्हणू म्हणलं नका तू लक्ष ठेवलं नाही. नाही रे, तिच्या मैत्रिणीकडे गेली असेल. मी खवळण म्हणून ती तशी म्हणली असेल मला कॉलेजला जायचंय म्हणून. बाप बी लाड करतो, तू लाड नको करू. गडी माणसाचं आहे ना, दाब पाहिजे. बघेल मी माझ्या पद्धतीने काय करायची. माझं जर सगळं निपटवलं ना, मग बघन मी. बघतो. जाऊन दे. परत म्हणायचं नाही मला काही. चल मी जातो ना. बघ जरा त्या दूधवाल्याकडून पैसे आण, हा आणतो. पावत्या सगळ्या घेऊन ये. ओके. खुशी लागू स्वयंपाकात, चल मी बी येते. किती वेळ लावतोय? आज कसं कसं येते ते माझ्या जीवाला माहिती. एवढा वेळ असतो का? आता काय झालं सकाळ सकाळ चिडायला? सकाळ सकाळ म्हणजे तुला माहितीये का मी कुठल्या सिच्युएशन मधून कसं येते काय येते तुला समजतच नाही. लयदा सांगितलंय मी तुला लगेच येत जा म्हणून. हे चल बघ, आता. तू लोकांचा राग माझ्यावर काढू नको. लोकांचा राग म्हणे गाडी बी चालू होत नाही, अवघड आहे सकाळ सकाळ. तुझ्या मोतर होत आहे सगळं. आईला नितीननी ही पोरगी नादावली, लग्न केलं म्हणजे बरं आहे. नुसतं टाइमपास करून सोडून दिली. या पोरीचं आयुष्य बरबाद व्हायचं आणि या कार्टीला बी अक्कल नाही. एवढं घरी चांगलं आई बाप भाऊ भाऊजई सोन्यासारखी, आणि इकडं अशी ही पराक्रम करीत हिंडती. आपल्याला काय करायचंय? काय रे काय दिसणार भाऊ, आता पाऊस बी कमी येतोय काय नाही यावर्षी. अरे अरे काय करतो? कुठे हिंड तू? आता हिंडायचे दिवस राहिले का? गेलो जरा रानात, हा का? दार झालं काम मोडलं जरा वगैरे? पाणी. मग रानातली कामं झाली म्हणजे साला आता आजकाल वेगळीच प्रकरण नजर यायला लागल्यात. काय झालं? ती हे तुझा मित्र नाही होय, अमोल? हा हा अमोल. त्याची बहीण तर चांगलीच मस्त नितीन बरं हिंडती. हिंडती म्हणजे? अरे हिंडती म्हणजे गळ्यात गळ घालून हिंडती यार. अरे नाही रे, ते पोरगी कॉलेज बिलेज शिकते. अरे ती पोरगी झापे वाटते मला, छपरी मारण्याची ती. नाही नाही असं नाही होऊ शकत. अरे ती पोरीला शिकायचंय, चांगलं कोणाला? मोठं व्हायचंय, मोठा जॉब करायचाय. काय शिकत बिगत नसती बघ, माझ्या डोळ्याने बघितलंय ती पळूनच जात असती. आणि माझ्याकडे लिहून घे. असेल कोणतरी कॉलेजचा मित्र त्यो. जाऊ दे बा, तुला लई वाजतीचा. यायला. हे अमोलला माहिती का घरी? काय माहिती त्यांना, तुला माहिती तरी का नाही आता तुझा मित्र. हम्म. तुलाच माहित नाही म्हणलं, त्याला तरी काय माहिती असायचं. चल जाऊ का मी? हा बोलतो मी अमोलची. हा बोल. याला आजकाल लयच अवघड आहे भाऊ. ती पूजा एवढी चांगली दिसते राव, एवढं चांगलं तोंड आहे तिचं, आणि त्या नितीन सोबत फिरते. पोरींना कळत बी नाही कशा पोरांसोबत फिरावं काय करा. जाऊ द्या भाऊ, आपले आपले काम बघा. आई आई खुशी काय रे? ही कुठे काय झालं वरडायला? पूजा कुठे? ती अजून नाही आल्या. अरे तुम्हाला लक्ष देता येत नाही का तिच्याकडे?
आता काय झालं? आता काय झालं आधी सांगत होता ती कसला तरी नितीन आहे त्याच्याबरोबर हिंडती गावात सगळ्या. काय मग काय बोलता तुम्ही? काय बोलता मग तो काय खोटं सांगन का आधी मला? हिंडती म्हणजे मग अहो, मग गेले असते न कुठं बाहेर फिरायला. आता पोरं पोरी जातात तो कॉलेज. केलं का नाही कॉलेज? केलं. मग मग माझ्या तसलं काय आरोप घ्यायचा नाही बघा. हा उगच काहीतरी. अरे ए कुठे गेलती रे? कुठं नाही. मग कुठे गेलती तू? अरे म्हणलं नाही का ते ऐक ना जर कुठे गेलती? क्लासला हा क्लासला गेलते. कुठे गेलते? अरे तुला रविवारचा कुणी क्लास केलता रे? मग होता माझा क्लास म्हणून गेलते. आणि एवढा उशीर? मैत्रीण भेटली होती कॉलेजची म्हणून येता येता मैत्रीण भेटली होती का मित्र भेटला होता? मित्र नाही मैत्रीणच होती. अरे मैत्रीण भेटली होती का मित्र भेटला होता रे? खरं बोलत जा की जरा. हा सारख्या गावाने बघितलंय तुम्हाला गाडी फिरताना. आम्ही काय झक मारा तुम्हाला शिकवतात का रे? अरे दादा काय झालं ते पायाला लागलं होतं ना म्हणून ती कॉलेज खोटं बोल नको आहे. मला बाकीचं काय माहित नाही. हिचं लगेच लग्न करून टाकायचं कॉलेज बिलेज सगळं बंद. करायचं लग्न. मला कशी नाही करत बघतो ना. तू नाही करायचं लग्न म्हणजे असंच बोकळत फिरायचंय का गावभर? मला नोकरी लावायची. ए तुझी नोकरी बिवकरी घाल तिकडे मातीत. ही तुमची लाडली घ्या हा. घुसवा अजून डोक्यात. मला बाकीचं माहित नाही. तिचं लग्न करून टाका. लोक लागले कोणा शेण घालायला. डोक्यावर मिऱ्या वाटायला लागली तुमच्या ती. अहो पोरग घेऊन हिंडतात त्या. हा नाही पप्पा कॉलेजचा मित्र होता म्हणून त्याच्यासोबत गेलते फक्त गाडीवर पायाला लागलो. अरे मला सांगायचं ना मला फोन करायचा ना. माझ्या फोन मधला पण काय एकदा नाही तिला लय वेळा बघितलंय. आधी ते मला सांगत होता सगळं. अहो पप्पा ती कॉलेजचा चांगला मित्र आहे मग वया एकमेकाला देतो म्हणून बाकी काय तुला नाही. शाळा शिकून मोठी व्हायची आणि मोठी स्वप्न ना तुझी चुकीचं वागायचं नाही. काय झालं असेल ते सोडून दे. हो बापू ते स्वप्न विकणं मला काय माहित नाही. तिचं लग्न करून टाका. बाकीचा विषय मला माहित नाही. लग्न म्हणजे काय लगेच हा. घराला उद्या होतं का हा ती बघन मी एका चांगला बघतो पोरग मी. करून देऊ काय हा ती कॉलेज बिलेज नाही लावायचं. तिला कॉलेज बंद करून टाकणार आहे मी. मला नोकरी करायची. आहे काय चल जाऊ दे तिला पण काळजी घे परत काही काय नाही आलं पाहिजे. परत जर बापू काय झालं तर मला बोलून देणार नाही. माझ्यासारखं वाईट नाही तुम्हाला सांगतोय मी आताच. मला बी वाटत पोरग सांगताय तसंच करावा. लग्न करून द्या. ए चला उरकान काय मला नाही का मला ऐका असंच असंच असते बार यांचं. घरी बसल्यावर तुम्हाला आहे ना हेच फालतू उद्योग असते. जा पाणी आण. चहा करू का? खायला चहा चल. किती वेळा होतो ऐक ना चल चल आपण जाऊ. हो हो जाऊ म्हणजे चल आपण पळून जाऊ. ए बाई इडी बिडी झाली काय पळून जाऊ म्हणजे? अरे माझा भाऊ ना माझं लग्न लावून देणार आहे आता. माझ्या घरच्यांना सगळ्यांना माझ्यावर डाऊट यायला लागले. मला नाही राहायचं आता. आता मी पूजा पूजा आता शांत शांत हो. हे सोपी गोष्ट नाही पळून जाणं. काय भाऊ म्हणला असं रागा बेगात पण झाले काय नेमकं? नाही त्याला सगळं कळलंय. त्या दिवशी आपण गाडीवर गेलेलो ते सगळं शपथ कळलंय. मला नाही राहायचं. माझं लग्न लावून देईन. माझा भाऊ माझा बाप सगळे अरे अरे ऐक माझा ऐक जरा शांतीला घे जरा शांतीला घे. पूजा बघ पळून जाणं लग्न करणं सोपी गोष्ट नाही बाळा. काय तारला हात लग्न केलं म्हणजे होत नाही. लग्न केल्यावर अरे बाबा मी कशातच काय नाही. आपण शिकतोय राहायला नीट घर नाही खायला काय नाही. उद्या लग्न केल्यावर काय खायचं कुठं राहायचं जरा ना सगळ्याचा गोष्टीचा विचार करत जा. अरे आता काय मला विचार नाही करायचा. माझे मम्मी पप्पा भाऊ माझं लग्न लावून देईन. आणि हे बघ आपण धट्ट कट्ट आहे. आता थांबायला वेळ नाही. आपण कष्ट करू काम करू. मी तुझ्यासोबत कामाला येईन. आपण चल मला अगं बाई, दुसऱ्यासोबत नाही शिकायचं- लग्न. चल ना हे बघ तुला माझी शपथ आहे. याच्या पुढे मला काय माहित नाही. पूजा नको शपथेपदी अगं आपलं शिकायचं वय लग्न करायचं वय नाही बाई. नाही बाद झालं शिकायचं. चल नोकरी झालं? नाही लागणार. चल लवकर चल अरे ही मला लावते भिकाला. चल. जातो जातो गेले त्यांची सगळ्यांची आई. ए इकडे या खुशी. लक्ष आहे जरा घरात ठेवीच ना. मग काय बाहेर आहे का लक्ष? बाहेर आहे का कुठं घातलं शेण आता तीन तोंडात. कुणी काय झालं? मला बहिणी काय 50 आहेत का काय? हा काय झालं तिचं? लग्न केलं तिने पळून जाऊन. लग्न केलं? मग लग्न मग पळून जाऊन? अरे तुमचं लक्ष कुठं असतं रे? घरातून पोरगी गेली तुम्ही नुसतं नटापटा तुमचा दिवस जातोय का? घरची कामं करू का त्यांचंच लक्ष ठेवीत बसू? आम्ही म्हणलो होतो का तिला पळून जा. अरे तुला लक्ष देता येत नाही का? आहेस ना जणू. मला काय खोलतो बापाला सांग. बापाचा लय लाड आहे. त्यांनी तर सगळं वाटोळ केलंय बापाने तर. आणि तुम्हाला सांगितलं होतं ना मोबाईल मध्ये जास्त बोलणं ओळख नाही लावून झापड एखादी. एक तर डोक्यात पहिलेच मुंगे आलेले आहेत.
त्यांना म्हणले होते मी जान जवान पोरगी लग्न करून टाका, पण ते म्हणले अरे मी दिला असता कसला तरी लंगडा पांगडा खोळा पळा दिला असता तिला लग्न करून. ते परवडलं असतं. हे आता बरं आहे का सगळ्या गावात गेलं तू 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 करायला लागली लोक. पण ते लांगडा पांगडा नसेल ना. ए, तू जास्त बोललो का तुला सांगतोय मी आताच. तुला माहिती होतं का? म्हणजे चांगला असत. अरे तुला म्हणलं होतं ना ते लुळा पांगडा नाही पण त्याचा हातपाय एका मिनिटात काढून टाकणार. तुला कळत नाही का? अमोल अरे शांत हो. अरे काय शांत व्हायचंय सगळं शेण घातलं तोंडात त्या पुरीनी. आधी जर लक्ष दिलं असतं ना तर ही वेळ आली नसती. अरे ह्यांना म्हणत होतो लक्ष द्या म्हणून. ह्यांचा नटाफाटच चालतो घरांनी निसता. आता काय कॉलेजला जाऊन बसू त्याच्यावर. कॉलेजला जाऊन बसू का? एवढं नको तू. तुझं पण काम होतं ना लक्ष द्यायचं. त्यांनी काय 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 अरे मी काम बघू का काय करू नेमकं सांग बरं. घरातलं बघायचं बाहेरचं बघायचं. त्या बापाने सगळं वाटोळ करून ठेवलं. ऐक आता जे झालंय ना त्याला कुणी काही करू शकत नाही. त्या दोघांनी ना कोर्ट मॅरेज केलेलं आहे आणि दोघंही सज्ञ आहेत. कायदा बी त्यांच्या बाजूनी आहे. तू जर काही कमी जास्त करायला गेला ना तर तुझ्यावरच उलटल. ती काही होऊ दे गाड्या मला बाकीचं माहित ना. मी त्या पोराला हाणणार मार ऐकत जा. मी मला बाकीचं माहित. मार करू नकोस. तू अडकशील मध्येच. आता काय करू मग तू तरी सांग बरं काय करायचं. समजा ही जर समजा आता तुझी बहीण नाही का तिने जर असं केलं असं तू काय केलं असं सांग बरं. अरे, पण त्या कानकाडीलाच काही कळलं नाही, तिलाच आपली काळजी नाही, तर आपण काय विचार करायचा तिचा. मग तेच सांगतोय हे त्याला तुमचं काम बोलणं नडलं पहिल्यापासून आहे ना. ही बोलणं नडलं तुमचं. तुमची बहीण गेली पळून आणि त्यांची बहीण पळून म्हणजे उद्या सत्यानाश सगळा. हे बघ, बोलायची त्या- अक्कल नाही, ते काय पोरग बी ना ते काय असं साधं पोरग नाहीये. ते बी हुशार काय आहे त्याच्याकडे काय आहे त्याच्याकडे घर नाही, नाही दार नाही हा. मच नाहीये त्याच्याकडे. पण सगळा कायदा कळतो त्याला. त्या बाबतीतले हुशार पोरग आहे ते. अरे जर तू अडकशील तुला नीट सांगतोय. मी अडकलो तर अडकलो बघ माझ्या पद्धतीने काय करायचं. डोकं शांत अहो, ठेव. थोडं- मला बाकीचं माहित नाही. मी त्या पोराला सुट्टी देणार नाही. तिला तर उभीच कापणार आहे. अरे, मला बाकीचं माहित नाही. स्ट्रॉंग असून तर आपलं काय व्हायचं. ऐका ना थोडं शांत घे, तू समजून काय घ्या ना सांगतो, तुम्ही. काय नाही मला समजून घ्यायचं ना. बाप येऊ दे मग बापाचं कातड काढतो कसं काय. नाही करू शकत. हे बघ ए तू शांत तू एक काम कर मा- माझ्यासोबत शांत हो, चल. शांत हो. बघू तुम्ही त्याकडे काय करायचं. आता तुम्ही कुठं चालले त्यांच्यावर. पूजा बघता बघता 1 महिना झाला. हा ना. हा ना काय मनासारखं होत नाही. काय राहिले मनासारखं व्हायचं आणखी. कवर भाड्याच्या खोलीत राहायचं. अहो 1 महिन्यात तर एवढं झालंय सगळं. मला तर जॉब लागलाय ना मग लागेल ना तुम्हाला पण. अरे लागन काय लागन ते वॉचमॅनचं काम करू करू कटाळा आलाय मला. इज्जत नाही त्या कामाला राहील. अहो पण चांगला जॉब लागेपर्यंत लगेच कुठलं काम होतं का मला सांगा. अगं तसं नाही पण कवर असं दिवस काढायचं. काय नाही होत. आपलं प्रेम आहे ना एकमेकावर. इथपर्यंत साथ दिली ना 1 महिना झालं मग इथून पुढे पण होईल की सगळं नीट. अगं बाई प्रेम आयुष्याला नाही पुरत. माणसाला कामं करावं लागतात. तू एकटेच काम करणार तुझ्या जीवापासून खायचं का मी. अहो काय होतंय एखाद्या वेळेस बायकोच्या जीवावर खाल्लं थोडे दिवस म्हणून काय फरक पडतो. तुम्ही तर आणताच की जर वेळेस. सगळी मुलं तेच करतात. कमवून आणतात आणि बायकांनाच भरवतात खायला घालतात साड्या घेतात कपडे घेतात. बायकांनी थोडं केलं म्हणून काय फरक पडतो. मला असं वाटतं आपण गावाला जावा. हो काही येडे झाले का तुम्ही. आता झालंय लग्न घेतीन समजून. मा भावले बेकार आहे आणि माझी माय नाही कधी समजून घेणार. मारून टाकते उभं चिरते मला. मेलो तर सगळंच मरू बाई पण नको वाटतंय ग आता या पुण्या शहरात मला मन लागत नाही. अहो तुम्ही जॉब बघा बरं चांगला लागन आज ना उद्या. उगं माझ्या डोक्यात तुम्ही काय खुळ अरे ते डिलिव्हरीचं काम सोडलं तर वॉचमॅनचं काम सोडलं तर कोणतंच भेटत नाही. आता झाडू मारायचं काम राहिले फक्त. चांगलं शिकलो असतो मोठा झालो असतो लग्न करायला लावलं. तुमचं काही प्रेम नव्हतं का माझ्यावर. मला दोष देता सगळ्या गोष्टीचा. अगं बाई तुझ्यावरच प्रेम आहे. प्रेम असतं नसतं तर लग्न केलं असतं तुझ्या बरोबर मी. जाऊ द्या आता सगळं केलंय ना मग आपण आपला संसार दोघच करू. आणि तुम्ही बी डोक्यात माझ्या काही किड कालवू नका आणि तुम्ही स्वतःच्या पण कालवून घेऊ नका. आपण जे आहे ते आहे. आज ना उद्या तुम्हाला जॉब लागल आणि बघा कामधंदा बाहेर जाऊ. उगं मा डोकं किरकिर करू नका. जावं बरं उठा जावं तुम्ही. कधी समजून घेणार काय माहिती. मला माहिती तुम्हाला वाटते मी जॉब करते. तुम्हाला कधी कधी तर जॉब पण नसते. तुमचं माझ्यावर प्रेम आहे. तुम्हाला टेन्शन येते मला माहिती. पण जाऊ द्या होईल सगळं. काय या पोरीला तसं सुचली असेल कसं नाही. मी चाललेलं शिकत होती अभ्यास करायचा नोकरी लागायची. चांगलं स्थळ एखादं पोरग पाहून लग्न करून दिला. नाक हाल करून घेतले जीवाशी. कवर विचारत बसायचं आता. रानात नाही गेले काय नाही गेलो का.
रानात बघा ट्रॅक्टर बिक्टर एक तर ट्रॅक्टर भेटत नाही कुणाचा. हम्म काय करीत असेल तर पोरगी काय चाललं असेल व्यवस्थित त्यांचं. येऊन जाऊन ती पोरगी नका गाडी इस्त्रीत जाऊ. काही झालं की ती पोरगी काय करते आणि पोरगी काय करते. काय करत तिचं गेली ना गेली म्हणजे मिली माझ्यासाठी. मला बाकीचं माहित नाही. पोटचा गोळा आहे असं पोटचा गोळा ना दिसला पोटचा गोळा. पोटच्या गोळ्याने काय केलं तुम्हाला सांगितलं काय जातानी का तुम्हाला माहित होतं. झाली चूक म्हणून काय काय लगेच हे करायचं का सगळं. मला बाकीचं माहित नाही. तुम्हाला जेवढं सांगितलं ना तेवढंच करीत जा. तुमचाच लाड भावला आम्हाला आजपर्यंत. गावात तोंड दाखवायला जागा नाही राहिली मला. अरे पण मग आता कुठल्या चौकात गेलं की चर्चा चालली तुझी बहीण गेली काय रे तुझी बहीण गेली काय रे. काय दाखवाय तोंड मी त्यांना. आता काय तुमच्या मनानं आता मी काय सांगितलं आणि तुम्ही ऐकले. तुम्हाला सांगतो तसला फोन बिन अजिबात तिला करायचा नाही. तिचा आला ना तर मी तर माझ्यासाठी तर मिलीच ती कावाच. जर आला ना तर तिला मी मारूनच टाकीन तिथे जाऊन. तुम्हाला सांगतो थोडस शांत आहे. आता गेली नाही गेली बस संपलं. गेली म्हणजे माझ्यासाठी मिली. मला बाकीचं माहित नाही. जातो राहणार. जा तेवढं बघा ट्रॅक्टरचं आणि नका डोक्यात दिला विचार आणून तिचा पुळका येतोय तुम्हाला. याचा हिचा काटाच करी तुम्ही एकदा. मग काय चाललंय बरं आहे का आता? हा. आता मस्त आता गावावरून आली इकडं केलं तू घरच्यांना मी विरोधात लग्न. आता मला सहकार्य करायचं काम होतं तर चला ठीक आहे कामाला व्यवस्थित आता काम चालू आहे ना व्यवस्थित. खरंच तुझे लय उपकार अरे झाले. उपकार काय अरे मित्र आहे आपण त्यात काय आता उपकार मानायचे. बरं ते तो नवऱ्याला काम लागलं का नाही? लागले छोट मोठं करतायत पण त्यांचं मन जरा खचतंय रे. पण तू मला काम लावलंय ना त्यामुळे आमचं घर तरी चालतंय. बरं जाऊ दे तू काय गावातला असून ना खरंच लय मदत केली. तुझे मी अरे बस, उपकार कधीच नाही उपकारच करू काय त्यात माझं कामच आहे ते. आपण एका गावातले येत बरं काय करू तो नवऱ्याला पण आपण एखादा जॉब पाहू. शकत. बर तिला पण खुश होतील माहितीये का? व्यवस्थित संसार करा तुमचा. हा. मला बाकी काय नाही. तुम्ही आता गावातले येत तुम्ही सुखी म्हणजे मी सुखी आहे का नाही. बाकी काय अजून चाललंय? काय नाही मस्त तुझं. माझं बरं आहे. आता मी चालू 2-3 पोरं कामाला आहे माझ्याकडे. हा मग चालू आहे व्यवस्थित. आणि अजून काय म्हणायचं होतं घर आता मग समजा रूम भाड्याने घेतली ना? हा रूम अजून भाड्याचीच आहे. अजून एवढे पैसे नाहीत ना जमाला. मग त्यांना जॉब लागला का मग दोघांचे आणि लय उधळ मात करू नका नाही तर सुट्टी दिवशी जाताना इकडे तिकडे फिरायला थोड्या पैसे साचून ठेवा. आम्ही पुढं कुठंच तुमच्या- नाही फिरायला गेलो अजून. तुमच्या संसारासाठी पैसे लागतील पुढे तुम्हाला आहे हा. का नाही? मग तेवढी त्यांना पण नोकरी बघ. नाही बघतो मी त्यांना एवढं 2-3 दिवसात बघतो त्याला पण. हा त्याला म्हणून काय टेन्शन घेऊ नको होईल सगळं व्यवस्थित. तू पण एखाद दिवशी गाठ घे. मी तर रोजच सांगते ती लय टेन्शन घेते तू बस. मारेन मी एखाद्या शिगर चक्कर. हा जाऊ दे चल जबाबदार म्हणजे व्यवस्थित चला नाही का नाही. पण खरंच तुझे लय उपकार झाले. अरे उपकार कसली त्याच्यात माझं कर्तव्य आहे ते. उलट तू तुमचं चांगलं चाललं तर मला चांगलं वाटत मग आहे का नाही. तेव्हा टेन्शन घेऊ नका काय नका. चल जाऊ का मग मी. हा जा मग. हा काय वाटलंस मला फोन कर. हा ठीक आहे. चाल. बिचाऱ्यानं आमच्यासाठी एवढं केलं. वा एक नंबर चांगला बाजार मांडला माझ्या आयुष्यात तू. हा तुम्ही दारू पिले काय झालंय? तुम्हाला विचारायचं नाही दारू पिलो का काय पिलो काय. हा झाला म्हणत होतो ना माझ्या पैसे नाही घर नाही. हा मी तुला काय पैसाच लागत होता ना सांगायचं ना पहिलं मला. अहो पण काय झालंय सांगा ना. काय झालंय चांगली पूजा केली ना माझ्या आयुष्याची पूजाने. अहो काय केलंय मी माझं काय चुकलंय मला ते तरी सांगा ना. मग असे काय केलं तू काय केलं मी? त्याच्या हातात हात हा हसत बोलत ती नशीब मिठी नाही मारले माझ्यासमोर. हा कसलं घाणेरडं बोलतो तुम्ही. अहो तर गावातलंय माझ्या त्याने आपल्याला मदत केली. मला नोकरीला लावलं. तुमच्यासाठी मी काम बघायला सांगत होते बाकी काहीच नाही हो. नोकरी लावायला काय दिलं त्याने तुला का तू त्याला दिलं होय दिलं का त्याला काय. कोणी कोणाला काय फुकट देत नाही बाई मला सगळं माहितीये. पण तू आयुष्यात वाटलं अहो तुम्हीच तर माझ्या आयुष्याचं वाटोळ केलं. काय केलं मी. तुमच्यावर विश्वास ठेवून घरदार सोडून आई बाबाच्या विरोधात जाऊन लग्न केलं ना आज तुम्ही माझ्यावर आरोप करताय. तुम्हाला लाज नाही वाटत का? मीच म्हणलो होतो ना तुला चल मी तुला म्हणलो होतं माय काय हा पण तू माझा विश्वासघात केलाय. त्याच्या हातात हात महाग मिठी मारले असं
काय काय केलं असेल जेव्हा अहो, काय बोलताय असलं गाण्याला मी तुमच्याशिवाय कुणावर प्रेम नाही हो केलं. खोटं प्रेम नाही दाखवायचं मला, खोटं प्रेम दाखवायचं नाही. माझ्या आयुष्यात राहायचं नाही, निघून जायचं. आजपासून जाऊ? तू मला मेली, मी तुला मेली. अहो ए हात नाही लावा. कुठं जाऊ मी? कुठे जा, खात्यात जरा. मी कुठं जाऊ? मला आई बापाच्या दारात जायला पण तोंड नाही. माझं काहीच नाही चुकलं, माझ्याच वाटलं असं का? गुन्ह्याचं पाप केलंय मी. काय करत असेल लेकरू, कसं राहत असेल. इच्छा असून बोलताय ना फोन. बाबा काय झालं तुला? ए पुरे शांत हो. माझं चुकलं बाबा. तुझा नवरा दिसत नाही काय म्हणलं? बाबा माझी काही चूक नाही झालं, मला त्याने घराबाहेर काढलं. काय म्हणून तुझ्यासाठी केलं नाही किती समजून सांगितलं. माझ्यावर त्यांनी गाण्याला आरोप केला. मला माफ करा ना, मला तुमच्या दारात जागा द्या ना हो बाबा. माझं चुकलं बाबा, माझं चुकलं. ऐक नको टेन्शन घेऊ, मी समजून सांगतो. समजून सांग. तू कसं काय आली माझ्या माझ्या तू ऐक रे ऐक रे ऐक. कसं काय आली दारात? मला माफ कर. तुला माफी आहे? अरे झालं ना, तुला माफी नाही अजिबात. चुकलं ना लेकरच. मला सांगायचे आताच कसं तरी मला ती गोष्ट विसरलोय मी, आणि लगेच लागली ही माझ्या दारात येऊन हे करायला. काय तोंडे कशाला आली का आमच्या घरी? अरे आई तरी ते लेकरू समजून घे जरा. काय समजून घ्यायचं नाही, तू माझ्या दारात नाही पाहिजे. एक मिनिट सुद्धा थांबायचं नाही तू. दादा मी तुझ्या पाया पडते ना. पाया पडतो तुमच्या बाप्पू तुम्हाला एक सांगतोय, प्रेमाने सांगतोय, मला ही माझ्या दारात नाही पाहिजे. माझं हिच्यामुळं मला गावात कोण दाखवायचं जागा नाही राहिली. तू माझ्या दारात नाही पाहिजे. सावधान तू. कुठे जाईल? मला माहित नाही. तिकडे जाऊ द्या, ही ना भाऊ पण थुकायला लागलाय तोंड. तिकडेच मारायचं ना, इरीत बिरीत तू तरी जीव द्यायचं ना. नाही, माझं चुकलं. हे, तू का बस, तू अजिबात तोंड तुला काढ नको. तू माझ्या इथे राहायचं नाही, तो लगेच हालायचं. काय दिवस येणार रे, काय दिवस आहे? ऐक रे, जमत नाही, मला जमत नाही. तुम्हाला एक सांगतोय, तुमच्या लाडामुळे झालं हे सगळं. मला जमत काही नाही. दिवस सांभाळ तिला, बघू काहीतरी करू मला आपण. काही घेणं देणं नाही. आताच बरंच कुठतरी मी विसरलोय ती गोष्ट. परत तीच हे करायची का पुन्हा पुन्हा? ते परत पुळका करायला लागली तिचा. कुठे सांभाळली तू? ती मला नाही माहिती. तिकडे मोरू द्या. कुठं अरे करायचं. जन्म दिला ना तो तुझ्या काय पोटी. करायचं? असली घाण नाही जन्मालेली बरी. जन्मातच मारून टाकली असती, अशी करणार होती तर. हिरबारू करीन. मला माहित नाही. तिकडे जीव देऊ नाही, तिकडे कुठे पटरीवर पडू, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. ती ज्या दिवशी गेली त्या दिवशीच मला मिली. बाबा तुम्ही बघा ना जाऊन त्यांना बाहेर. थोडं तरी ऐकून घ्या आई. अरे काय ऐकून घ्यायचंय? ती आपलीच घरची लेक आहे हो. मला माहित नाही. ज्या दिवशी गेली त्या दिवशी मिली ती माझ्यासाठी. आणि तुझ्याच तोंड चालू नको, तुझ्या माहितीसाठी सांगतो. ऐक नको. हो, तुम्हाला एक सांगतोय काय, तिचा जर पुळका येत असलं ना, मी सांगेन तसं राहायचं तुमच्या माहितीसाठी. नसलं तर तुम्ही सुद्धा घराच्या बाहेर निघायचं. तुला पुळका येतोय ना, तू तुझ्या माहेराला जा. इथं एक मिनिट सुद्धा थांबू नको. अरे पण मी म्हणते तिने तोंड काळं केलं होतं ना, तर संसार चांगला करून दाखवायचा ना. दाखवायचं नाव करून जरा. आणि थोबाड घेऊन परत तिथं काळ बरं चले, राहण्यात जायचंय. उरक, हो का रे, चल. पुळक्या आणखी तुम्ही बघा राहण्याचं बिनाचं. लेकरांना जीवाचं काही बरं वाईट नाही केलं म्हणजे बरं. काय करू? परमेश्वरा काही मिळाली रे माझ्या लेकराला. वाटोळ केलं माझ्या आयुष्यात. तिला आता गावातल्या घरी पण नाही म्हणजे. ऐक की, उठ, माझं ऐकून उठ. तरी घ्या ना. ऐका की 2 मिनिटं. मी हाणेन. उठ. ऐका ना, काय? मी तुमचा मार पण खाईन, हा. पण माझ्यावर आरोप नका करू. आपण ना आता तिकडं पुण्याला जायचंच ना. जाऊ ना फिराय जाऊ. ऐका की, हातात हात धरू, अशा हातात धरू. ऐका ना. वाटोळ करे ती. आपण इकडच राहू नका ना हो मारू. वाटोळ करते. निघ. मी हाणेन. आपण इकडं राहू, पुण्याला हाणेन. जॉब सोडून दे. चल, निघ माझ्या दारात. निघ माझ्या दारात. लायकी नाही माझं- माझ्या संग संसार करायची. माझं तुमच्यावर लय हा? प्रेम आहे. मला प्रेम माझ्या बरोबर लफडं दुसऱ्या बरोबर करते. नाही हो,
मी तुमची काय कमी शपथ अरे शपथ गेली माझं मी प्रेम हल नाही. निघ निघ माझ्या दारातून हल हल माझ्या दारातून हल ते हाय त्या मला निघ म्हणलं ना अहो, माझं. काय बोलू बाबा दाद्या अरे बराच कांदा आहे की तुझा हरलाय कांदा यावेळेस कांदाच कांदा आहे बाजार भावच नाही राव काय अरे येडाय का काय 7 रुपयाने चाललाय देऊन टाक ना दोन्हीचे गुन्हे होईन दोन्ही मला वाटतं अजून वाढेल थोडं काही दिवस लय अवघड आहे, पाऊस आला तर हाई जायचं हा ना राव ते बी आहे म्हणा मग? होय अरे चोक तो नितीन हाणतो राव ते पुण्याला कसला हाणतोय आम्हाला फोन कर नाहीतरी मारून वाचवा मला वाचवा होय, इकडे काय म्हणते? इकडे बघ आयुष्याचं वाटून बाबा मला वाचव मला मारून टाक तरी मला अरे वाचव म्हातारा काय करणार आहे मला हा? बाबा ठेवले गावात तो काय होय बाबा आयुष्याचं वाटोळ करते माझ्या आयुष्याचं वाटोळ. मला वाचव. इकडे ये बाबा बाबा बी बघ केला खात्यात तू, हा? बाबा मला वाचव. होय, माझ्यावर आणि जीव घेऊन तुझा मग काय केलं तू काय समजतोस तू काय केलं विचार ना. काय केलं काय केलं काय केलं जो मारतो त्याचा मग तुझ्या भरोश्यावरती ना बाप आई भाऊ सगळे सोडले तर तिचा जीव झाली गेला माणूस आहेस का तू चटपेल माणूस आहेस का कोण आहे इकडे चल. किती हाल करशील लेकराची माझ्या किती हाल करशील मारून टाकायची पोरगी ती नाही सांभाळायची लोक सांभाळू आहे ना घेऊन तेव्हा पार प्रेम केलं लपड करती अजून बीच्या तोंडावर माझी पोरगी तशी नाहीये हा सांगितलं नाही माहिती मग अरे लाज वाटली पाहिजे तुला काय झालं काय झालं बाय काय झालं घोड्यावर चक्कर मारत होता माणूस. ए! तिला विचार ना काय केलंय काय झालंय मला सांग काय झालंय तू नीट सांग, इकडे तू. काय झालं सांग, बोल संसार चांगला चालला होता माग पैसे ना त्यात काय चुके हिला म्हणलं होतं ना माग पैसे नाही लपड केलं हिने हिच्या मित्रासोबत. मी नाही लपड केलं अरे नाही रे तसं नाही लिखू ते तिला विचार मी सांगत बसतो तिला विचार ना कोणा पण लपड केलंय काय कोण आहे नीट सांग पटकन चल कामाला लागले चांगलीच कामाला लागली तू हा ए माझ्या बहिणी कसलं पण आरोप घेऊ नको तुला सांगतोय मी एकदाच मी नाही काय लफडं काय केलं. विषय अरे तुला काय बोलतो हा कोण माणूस तुला कोणाचं म्हणतो तू मामा हिच्यावर माझ्यावर प्रेम होत जेव्हा पण प्रेम होते पण हिने धोका दिला मला नाही होय का? मी धोका नाही दिला अरे पण ते कोण कोणाविषयी चाललाय कोणाविषयी बोलतोय तो कुणाविषयी बोलतोय ती ते आपल्या गावातला प्रशांत आहे ना प्रशांत त्याला बोलवा पुण्याला होता तू तिकडे जॉबला आहे त्याला बोलवा मी नाही केलं काय झालं काय झालं हा? लफडं करतोय माझ्या बायको संग काय झालं तुला माहिती हा? कोण आहे कोण आहे माहिती तो कोण आहे मला काय माहिती कोण आहे अरे हा? भावा बहिणीचं नातं आहे त्यांचं भाऊ बहीण मानतात एकमेकाला कोणी कोणी मी लपड केलं का मी लपड केलं मग तिथं हात नव्हता धरला तिथं तुम्ही अरे कुत्र्या कामाला लावलं होतं मी उलट तुला बी कामाला लावणार होतं अरे बहिणीसारखी ती माझ्या जी बी कोणी गावातून येईन ती त्याला कामाला लावते तिथं अरे घरदार सोडून आलती ना तुझ्याकडे ती सगळ्याला सहकार्य करतो मी तिथं आपल्या गावातले म्हणून आणि तू माझ्या संशय घेतो का तुला माहित नाही का मी कोण आहे हा अरे लहानपणा खेळलो ना आपण दोघं सोबत नाही तुझे जोडीदार होते ना ह्यांना विचारायचं त्यांना सांगायचं सल्ला घ्यायचं ना इतका टोकाची भूमिका शुल्लक गोष्टीवरून अरे लाज वाटली पाहिजे तुला ती तिचं घर तिचे वडील भाऊ आईला सोडून तुझ्यासाठी इकडे आली ती काय काय नाही केलं तुझ्यासाठी रोज 2 वेळच्या भाकऱ्या घालती ना तुला कुत्रेगत संसारासाठी ती काम करीत होती आणि तू बसून होता ती संसार ओढत होती झालं आणि तू बिन लाज तिच्यावर संशय घातला चुकलं ना चुकलं म्हणल्यावर काय झालं संपलं का तुला नाही कानपाट फोडलं पाहिजे तुझं अरे जित्रा भाऊनी मारतो तिला मारलं होती तिला लाज वाटते का तुला जरा राग आला मला काय रे? अरे मला विचारायचं मला बोलायचं ना तू मला ओळखीत नव्हता का बरं ऐका तिला त्रास होतो मी पाणी घेऊन दिला हा आण बरं
बाई मा चुकलं त्या पाया पडतो नको. मी मुद्दाम नाही केलं ग मला जे दिसलं ते मी बोललो ना हा? काही लागलं तर मला सांगा, मी सहकार्य करेल तुम्हाला. पण असं नका. नको. झालंय ना आता, केलंय तुम्ही. तिला लय सुखात. मारलो मी लय वाईट आहे. मी लय वाईट आहे मी अहो, आता तर तुम्हाला समजलंय ना. मला आता आपण नीट राहू. मला सोडून नाही जाणार तुम्ही. आपण आपल्याच गावात राहायचं इथंच आणि चांगला संसार करायचा. मामा मला मारू समजली ना चूक. काय लागेल ते मला सांगा, मी सहकार्य करेन तुम्हाला. हे बाय, आता तरी हार मान. माझ्याकडून चुकलं तायडे. तू गेल्यापासून जर सुन वाटतंय. दादा माझं चुकलं पण माझं प्रेम होतं म्हणून मी लग्न केलं. तू मला अरेंज मॅरेज करून दिला असतं तर तिथलं कसलं भेटलं असतं. चांगलंय ना माहित पोरग. नाही. याच्या अगोदर कधी बिडी नाही, काडी नाही, तंबाखू नाही, सिगरेट नाही. आता ह्या सगळ्या गैरसमज झाला, त्याच्यामुळे दारू केलं. परत दारू नाही. नाही. तू जर माझ्या घरी आला असता तर ही आम्ही लग्न शपथ. लावून दिलं असतं. ही शपथ मी दारूला हात नाही लावणार. आता जे झालंय ते गेलंय ते तुम्ही पण सोडून द्या, तुम्ही पण सोडून द्या. आता सगळं सुखानं राहा, व्यवस्थित राहा आणि तुम्ही पण त्यांना मदत करत जा. कमी जास्त कधी काही अडी अडचणीला चला बाई द्या सोडून. मला चला माफ घरात. कर. चालेल. आपण एकमेकांना समजून घेऊ. आय लव्ह यू. सॉरी.